कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आज आपण भगवद्गीतेच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. दर बुधवारी आपण असेच भेटू. खरं तर असं आहे की 5000 वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आणि आता विज्ञान युग असं काही पुढे गेलेलं आहे की आज या ग्रंथाचा अभ्यास का करायचा. आज तसं पाहायला गेलं तर AIने इतकी जादू केली आपल्याकडे की त्या AIच्या ह्याच्यात शिरलं तर आपल्याला कुठला प्रश्नच पडू नये. हवं ते तो सांगायला तयार आहे. आत्ताच मी काही दिवस परदेशात राहून आले तेव्हा AIच्या गमती जमती मी जवळून पाहिल्या. असंच एकदा आम्ही इलेक्ट्रिकच्या ॲटोमॅटिक गाडीतून फिरायला गेलो आणि त्या ड्रायव्हर सीटवर नुसतंच बसायचं असतं. त्या गाडीतल्या गॉर्कला सांगितलं, पत्ता दिला की तो नेतो हवं तिथे, काहीच करायचं नसतं. त्यामुळे छान आमच्या गप्पा चालल्या होत्या. गप्पा मारता मारता माझी लेक त्या गॉर्कला म्हणाली, गाडीतल्या तो जो सगळं मॅनेज करणारा असतो तो गॉर्क त्याचं नाव, आणि त्याला सांगितलं तिने, काय रे माझी आई बसली आता मराठीत बोला आज. तर तो म्हणाला बरं मराठीत बोलीन. मग लगेच ती म्हणाली, तुला रामायणाबद्दल काय रे माहिती आहे. तर गॉर्कने लगेच 10-15 वाक्यामध्ये रामायणाची छान माहिती सांगितली. मग मला आता महाभारत चांगलं आहे. लगेच त्यांनी 10-12 वाक्य महाभारतातली सांगितले. लगेच बबिताचे बाबा म्हणाले, वा गॉर्क तुला सगळंच येतं आहे. म्हणजे म्हणाले आता प्रवचनकारांची गरजच नाही. तो म्हणाला, नाही, मी फक्त माहिती देतो. प्रवचनकार हृदयापासून सांगतात. त्यामुळे 5000 वर्षापूर्वीची गोष्ट भगवंताने अर्जुनाला हृदयापासून सांगितलेली आहे, म्हणून आज पण आपल्याला ती हवी आहे. नाहीतर काय AI सांगायला बसलंच आहे. पुस्तकं एवढी भारंभार आपल्या भोवताली आहेतच, पण आपल्याला भगवंत हृदयापासून अर्जुनाला काय सांगतो आहे ते हृदयापासून सांगितलेलं आजही आपल्या जीवनात उपयोगी पडणारं आहे, म्हणून आपल्याला हे ऐकायचं आहे. नाहीतर असं आहे, सकाळी वर्तमानपत्र येतं, संध्याकाळी रद्दीत जातं. अगदी साप्ताहिक एखादं घेतलं, मासिक एखादं घेतलं तरी त्याची आठवडाभर महिनाभरच त्याची जिवंतपण असतो. ते आपल्याला टाकूनच द्यावं लागतं. इतकं कशाला, अगदी दिवाळी अंक मोठ्या प्रेमानं आपण किती रक्कम खर्च करून घेतो, पण त्याचीसुद्धा 4-6 महिने पुन्हा ते रद्दीतच जातं. पण ही गोष्ट अशी आहे की 5000 वर्ष झाली असली तरी गीतापत्र अजून रद्दीत गेले असं दिसत नाही. परदेशामध्ये स्ट्रीट लायब्ररी असतात. त्या स्ट्रीट लायब्ररीजमध्ये काही ते खाली बाक असतं बसायला, एक पोलवरती एक छोटं कपाट लावलेलं असतं. त्या कपाटामध्ये पुस्तकं असतात. त्या पुस्तकामध्ये सुद्धा गीतेच्या प्रती असतात. म्हणजे इतका गीतेचा प्रचार आणि प्रभाव आपल्या जनमानसावर का आहे, नॉट ओन्ली फॉर इंडियन्स, ऑल ओव्हर ह्युमन बिईंग, असं का आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि त्याच्यासाठी आपल्याला गीतेचा अभ्यास करायचा आहे. भगवंतांनी हृदयापासून अर्जुनाला काय काय सांगितलं आहे ते ऐकायचं आहे. दुसरं असं की अनेक विद्वान जेव्हा एखाद्या ग्रंथाचं मोल व्यक्त करत असतात तर आपल्याला सुद्धा स्वाभाविक असं वाटतं की असं आहे तरी काय, इतकं सगळ्यांनी त्याचं कौतुक करावं, जीवनाला दिशा देणारा हा ग्रंथ आहे असं जेव्हा म्हटलं जातं. विमलाजी ठकारांनी जीवनाला दिशा देणारं आध्यात्मिक शास्त्र आणि त्या आध्यात्मिक शास्त्रातल्या ते म्हणाले, प्रत्येक माणसाच्या ना 4 वृत्ती असतात. प्रत्येक तुमचा आमचा जो काही वृत्ती असते, म्हणजे आपल्या घरातला माणूस असेल, आपला संबंधित असेल, त्याच्याशी आपण 4 पद्धतीनं वागतो. पहिली जी असते ती आपली मैत्री असते. आता ही जी मैत्री असते त्या मैत्रीमध्ये की सगळंच्या सगळं त्याच्या जीवनातलं आपल्याला माहिती असतं असं नाही, त्या विषयापुरती आपली मैत्री झालेली असते. पण त्या मैत्रीमुळे आपण एकमेकांचे संबंधित होतो. ही वृत्ती असते माणसाची. आपला मैत्र त्याच्यामध्ये असतं. मग रस्त्यात भेटलो, केव्हाही भेटलो तरी आपली ती मैत्रीची वृत्ती आपली जागी होते. दुसरं एक असतं की आपल्याला करुणा असते. करुणा म्हणजे काय, कुणाचंही दुःख बघितलं की आपल्याला वाईट वाटतं. अगदी रस्त्यात अनोळखी माणूस असला आणि मग त्याचा कुठेतरी आपला हातपाय मोडलेला आहे आणि त्याची अशी अवस्था, काय झालं नाही, असं आपल्याला काही संबंध नसणाऱ्या बाबतीत सुद्धा आपल्याला करुणा येते. कुणाचंही दुःख पाहिलं की आपल्या मनाला वाईट वाटतं. तिसरी आपली वृत्ती असते आनंदाची. दुसऱ्याचा आनंद बघून पण आपल्याला आनंद वाटतो, त्यावेळी ती पण आपली वृत्ती असते. चौथी जी वृत्ती आहे ती विमलाजी ठकार सांगतात, अध्यात्मशास्त्र आपल्याला सांगतं की चौथी माणसाची वृत्ती आहे त्याला म्हणायचं उपेक्षा. उपेक्षा म्हणजे काय, समोरचा माणूस जेव्हा अन्याय्य वागतो आहे, चुकीचं आचरण करतो आहे, त्यावेळेला आपण कसं वागायचं. आणि ते अन्याय्य किंवा चुकीचं जे आचरण त्याचं होतं आहे तेव्हा जर आपण दुःखी झालो, हताश झालो, काहीच आपण त्याला प्रतिकार केला नाही, त्याची चूक सांगितली नाही, तर तो वरचढ होतो. त्यावेळेला आपण शांतपणानं ते जे काही चाललं आहे ते पाहायचं, पण आपल्या कृतीने उपेक्षेने दाखवून द्यायचं की तुझं वर्तन अन्यायी आहे.
आज आता आपण विषाद योग अर्जुनाचा पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला ह्या विमलाजी ठकारांच्या अध्यात्मशास्त्रामधल्या ह्या ज्या 4 वृत्ती आहेत त्यातली जी उपेक्षा वृत्ती आहे ती या अर्थाने आपल्याला बघायची की सगळे प्रयत्न करून झाले, कृष्णाने सुद्धा शिष्टाई करून झाली, पण नाहीच कौरवांनी ऐकलं. हा अन्यायी असणारी गोष्ट होती आणि ती सगळी अर्जुनाला जेव्हा संजयाने सगळं सांगितलं काय करायचं आहे, भाऊच आहेत ना तुमचे ते, आपण आता सगळ्या अध्यायाचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला कळणारच आहे. तर त्यावेळी लक्षात आपल्या येईल की अरे अर्जुनसुद्धा अशा वृत्तीला आलेला होता की जाऊ दे नकोच ते युद्ध, अशा याने काय आपल्याला मिळणार आहे, मोठं आपण राज्य करणार आहोत. तर ही वृत्ती चुकीची आहे. जो उपेक्षा ही वृत्ती जी आपली आहे त्यांनी अन्याय गोष्टीच्या वरती कसं राहिलं पाहिजे, कसं मात केलं पाहिजे ते आपल्याला गीता सांगणार आहे. या अर्थाने आपण अध्यात्मशास्त्रातल्या 4 वृत्तीमधली ही जी 4थी वृत्ती आहे तिचा पण आपल्याला आज विचार करायचा आहे. दुसरं असं की मी आत्ता म्हटलं तसं की मोठमोठ्या लोकांनी अभ्यास केला. अगदी शंकराचार्य मध्वाचार्यांपासून जर विचार केला तर अनेक धर्मगुरू, अनेक महात्मे यांनी गीतेचा अभ्यास केला आहे आणि ते असं स्पष्टपणे म्हणतात की आम्ही जे केलं त्याला आम्हाला प्रेरणा गीतेतून मिळालेली आहे. किंवा व्यासांनी महाभारतामध्ये जेव्हा भीष्म पर्वात हे गीता सांगितली तर आपल्याला सगळ्यांना स्वामीजींच्या शिकागोच्या धर्म परिषदेतला प्रसंग माहिती आहे की शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामीजींनी असं पाहिलं की सगळ्या धर्मांचे धर्मग्रंथ असे मांडून ठेवलेले होते तिथे आणि मग सगळ्यात तळात गीता, आमचा धर्मग्रंथ सगळ्यात तळात. पण स्वामीजी होते तिथे आपल्या धर्माचे प्रतिनिधित्व करायला गेलेले. स्वामीजीने सांगितलं सगळे धर्म आमच्या या ग्रंथावरती उभारलेले आहेत म्हणून आमचा ग्रंथ मुळात आहे. अशी जी काही हिंमत आहे की आमचा सगळं, जसं आपण म्हणतो ना की सगळ्या भाषांची जननी संस्कृत आहे, तुम्ही कुठली पण भाषा जगातली काढा मूळ तिचं संस्कृत, तसं कुठलाही धर्म जगातला काढा मूळ त्याचा सनातन हिंदू धर्म आहे आणि त्याचा धर्मग्रंथ तळाशीच असणार, त्याच्या बेसवरती तर सगळं तुमचा इमला उभा आहे असं स्वामीजींनी सांगितलं. त्याचा अर्थ आपल्याला कळेल की इतकं मोठेपण, इतकं महत्त्व या ग्रंथाला या सगळ्या आपल्या आधीच्या दिलं आहे. आजही आपले आदरणीय पंतप्रधान ज्या देशात जातात त्या देशातल्या मोठ्या प्रमुख प्रतिनिधींना ते भगवद्गीताच भेट देतात. त्याच्या मागे त्यांचंसुद्धा काय नेमका विचार आहे हा आपल्या लक्षात येतो. आपण अन्य म्हणजे आपल्याकडल्या अन्य लोकांनी जे काही ग्रंथांवरती टीकाटिप्पणी केलेली आहे भगवद्गीतेवरती ती तर आपण पाहणारच आहोत, परंतु पाश्चात्य देशामध्ये सुद्धा अनेक लोकांनी, मी शाळेमध्ये शिक्षिका होते तेव्हा आम्हाला असं विशेष काही वाचन केलं की आमच्या मुख्याध्यापिका सांगायच्या की फळ्यावर लिहा. आणि आमच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या, मी नाव एवढ्यासाठी सांगणार आहे की काहींना त्या माहिती आहे, निर्मला जोशी म्हणून आमच्या मुख्याध्यापिका होत्या, नौपाडा मिडल स्कूलमध्ये मी काम करत होते काही दिवस तेव्हा. तर त्यांनी एक दिवस इतकं छान आम्हाला आमच्या फळ्यावर लिहिलं होतं की पाश्चात्य तत्त्वज्ञानाने आपल्या धर्मग्रंथाबद्दल काय टिप्पणी केली आणि एकाखाली 10 पाश्चात्य तत्त्व मी सगळं टिपून ठेवलेलं आहे. आज तुम्हाला तशी तेवढ्यासाठी कळणार आहे की सॉक्रेटिसला विष पाजलं त्याच्या देशातल्या लोकांनी. सॉक्रेटिस हा तत्त्ववेत्ता, पण त्याचं तत्त्वज्ञान लोकांना पटलं नाही, त्याला विष दिलं गेलं. तेव्हा शांतपणाने त्यांनी सांगितलं की तो रोज गीता वाचत असेल आणि त्यामुळे म्हणाला तुम्ही विष दिल्यामुळे शरीर जाईल माझं, पण आत्मा अमर आहे आणि हे मी गीतेतून शिकलो आहे. त्या विष पाजताना सॉक्रेटिससारखा माणूस जेव्हा असं म्हणतो तेव्हा गीतेचा त्याच्यावर किती प्रभाव आहे आपल्या लक्षात येईल. कार्लाईल नावाचा तत्त्वज्ञ होता, त्यांनी आणखीन एका त्याच्या मित्राला इमर्सनला, त्याचाही गीतेचा अभ्यास होता, गीतेची प्रत भेट म्हणून दिली. तेव्हा त्याला एवढा आनंद झाला की तो आनंदाने नाचायला लागला आणि तो म्हणाला गीता इज द ग्रेटेस्ट बुक इन द वर्ल्ड. इट इज नॉट ओन्ली फॉर इंडियन, इट इज ऑल फॉर ह्युमन बीइंग. हे सगळ्यांचं आहे, भारतीय लोकांनी म्हणू दे आमची गीता म्हणून, पण तसं नाही आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. एक अमेरिकन तत्त्वज्ञ थोरो नावाचा होता, तो रोज कृष्णाला नमस्कार करत असे, रोज गीता वाचत असे आणि रोज भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करत असे. टॉयनबी नावाचा एक तत्त्वज्ञानी होता, त्यांनी असं म्हटलं की मला जर कोणी तुरुंगात टाकून शिक्षा दिली की एकच पुस्तक तुम्हाला घेऊन जायला परवानगी आहे तर मी गीतेचं पुस्तक घेऊन जाईल, बाकी मला काही नको. टॉयनबी आठवला की आपण सुद्धा प्रवासाला जातो ना तेव्हा फक्त गीतेचं एवढंसं पुस्तक खिशात ठेवावं, आपल्याला त्याचा उपयोग होतो, पर्समध्ये ठेवावं, ते खरोखरच आहे, दुसरी काही गरजच नाही आहे असं आपल्या लक्षात येईल. हिंदुस्थानामधला पहिला गव्हर्नर होता वॉरन हेस्टिंग्स, आपल्याला इतिहासामध्ये अभ्यास केलेला आहे पण नाव माहिती आहे. यांनी गीतेचं भाषांतर केल्याचं आपल्याला उपलब्ध आहे. त्यांनी त्याचा सहकारी एक होता चार्ल्स विल्किन्सन म्हणून, यांनी काय केलं ह्या आपल्या सहकार्याला वाराणसीला अभ्यासासाठी पाठवलं गीतेच्या, की तू तिथे राहा, संस्कृतचा अभ्यास कर, गीतेचा अभ्यास कर, म्हणजे ऑन ड्युटी
तो गीतेचा अभ्यास करायला वाराणसीला गेला होता. असं अनंत लोकांनी गीतेवरती अभ्यास केल्याचं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. आता तर मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की कुठलाही श्लोक, कुठलाही शब्द तुम्ही AI ला टाका, तो तुम्हाला लगेच त्याचा अर्थ सांगेल. इतकं त्याच्याजवळ सगळं आहे. काहीही, काल मला विरंची शब्द आणला, मी लगेच AI ला टाकलं तरी भराभर मला ज्ञानेश्वरी 18वा अध्याय अमुक ठिकाणी असं पण सांगितलं. आता काय अजून पाहिजे आपल्याला? इतक्या गोष्टी इझिली आपल्याला अवेलेबल आहेत. आणि तरी देखील जर आपण अभ्यास करणार नसलो तर आपल्यास काय कारण ते आपणच. शंकराचार्यांनी गीतेचं तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडताना, गीता म्हणजे ज्ञान, आपण जर अद्वैत तत्त्वज्ञान म्हणतो की मी आणि भगवंत वेगळे नाहीच, आपल्यामध्ये द्वैत नाहीच, आपण एकच आहोत, हे जे अद्वैत तत्त्वज्ञान आपल्या धर्माचं आहे ते शंकराचार्यांनी मांडलं आणि ते गीतेतून त्यांनी घेतलं असं ते आपल्याला सांगतात. लोकमान्य टिळकांनी त्यावेळच्या गरजेप्रमाणे, आपण स्वतंत्र नव्हतो, आपला देश स्वतंत्र नव्हता, त्या लोकमान्य टिळकांनी गीतेतला फक्त कर्मयोग आपल्याला दिला, गीता रहस्य त्यांचं पाहिलं तर. असं वेगवेगळ्या लोकांनी त्या त्या काळाला अनुसरून योग्य तो अर्थ गीतेमधला काढला. महात्मा गांधींनी गीतेला अनासक्त योग म्हटलं. त्यांनी अहिंसेचा प्रचार केला, त्यामुळे त्यांनी अनासक्ती गीतेतून शिकायची असं म्हटलं. डॉक्टर कांजू म्हणून होते, त्यांनी गीतेमधून ध्येयवाद कसा निर्माण करायचा, की अर्जुनाला ध्येयवाद शिकवला भगवंतानी, की माझं जे न्यायी आहे ते मला मिळालंच पाहिजे, ते मला मिळवणं हे माझं ध्येय आहे, त्याच्यासाठी जे काय, अशा पद्धतीने ज्याला जे वाटलं तो अर्थ त्याच्यातून काढला गेला. सर्वपल्ली राधाकृष्णांनी तर असं म्हटलं आहे की गीता ही आत्मोन्नतीचा संदेश देणारी गीता आहे. म्हणजे समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, किंवा आपण अर्जुनाने त्या काळच्या पांडवांचं न्याय्य हक्क मिळवून त्यावेळच्या जनतेला स्वातंत्र्य देण्यासाठी असं म्हटलं तरी सुद्धा ते म्हणतात आत्मोन्नती गीतेच्या ह्याने साधते. खरं आहे, आत्मज्ञानपर ग्रंथ तो आहे. जो ज्याला जसा अर्थ भावतो ना तो त्या गीतेतून मिळतो असा त्याचा अर्थ. राजगोपालाचारी जे होते त्यांनी गीतेच्या अभ्यासाने ते म्हणाले, खरं सांगू का, गीतेच्या अभ्यासाने एकच गोष्ट कळते, जे काही घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं. किती सोपं आणि आम्हाला उपयोगी पडणारं सांगितलं की बाकी सगळं काय मिळतं काय नाही माहीत नाही, पण जे भोवताली घडतं आणि ते भोवताली घडण्यावर आपलं अवलंबून असतं. हां, आता हे आपण आपले हिशोब लावायचे असतात. माझं असं एक असा मी अनुभवाने म्हणा किंवा एक माझं मत झालं आहे की एखादी गोष्ट आपल्याला करायची समजा आणि संबंधित व्यक्तीला आपण फोन करायला गेलो आणि तो फोन लागला नाही तर मी असं समजते भगवंताची इच्छा आहे की हे नको करू. पण जर का असं झालं की आपल्या एखादी गोष्ट मनात आहे, कालच असं झालं, 15 ऑगस्टला आपण एक कार्यक्रम करतो दरवर्षी, त्या कार्यक्रमासंबंधी मी घरात म्हणत होते की अहो त्या मकरंदला फोन केला पाहिजे हां, कारण आता झालं आठवडाच राहिला, आपल्याला वेळ आणि ठिकाण असं माझं वाक्य पण पुरं झालं तर मकरांचा फोन वाजला. म्हणजे हे काम भगवंताला हवं आहे करणं, हाच जणू की त्याच्यातून आपल्याला मिळतं. त्यामुळे हे जे म्हणतात राजगोपालाचार्य ते बरोबर आहे. सगळ्या गोष्टी परमेश्वरी इच्छेने होत असतात, आपण त्याच्यातली निवड करायची असते, काय बरोबर आहे काय चूक आहे हे परमेश्वराला मान्य आहे आपल्याकडून होणं. अशा प्रकारचे एक आपल्याला संकेत मिळत जातात असा पण त्याचा अर्थ होतो. अरविंद घोषांनी पण गीतेवरचा ग्रंथ लिहिला आहे. ते म्हणतात की हा आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शक ग्रंथ आहे. आपण जे म्हणतो की आपल्याला हा जो नरदेह मिळालेला आहे हा एक सुवर्ण संधी मिळाली की आता पुन्हा येणे जाणे जन्म मृत्यूच्या चरकात अडकायचं नाही. ही जी काही गोष्ट आहे ती हा आपला ग्रंथ गीता ग्रंथ सांगतो असं त्यांनी म्हटलं. गुरुदेव रानडेंनी पण गीतेचं सगळं तात्पर्य नेमकं हेच आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने साक्षात्कार ज्याला म्हणतो तो गीतेच्या अभ्यासाने मिळतो. आता या मोठ्या मोठ्या मंडळींनी काय 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 मिळतं असं सांगितलं. आपलं तर काय असं आहे, एक तासभर छान वाटलं पाहिजे, आपली किती बारीकशी गोष्ट आहे ना, हे इथलं संपलं की पुन्हा आमचे व्यवहार करायला आम्ही मोकळं झालं पाहिजे. पण एक तास का होईना आम्हाला या अभ्यासाच्या वेळेला सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांना छान वाटलं पाहिजे, एवढी आपली बारीकशी अपेक्षा आहे. स्वाभाविक असती भगवंत नक्कीच पुरं करणार आहे. आपण जो गीतेचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेला आत्ता जी मी नावं घेतली एवढ्या सगळ्यांचे तर ग्रंथ नाही वाचलेले, बरेचसे ते इंग्लिशमध्ये ग्रंथ आहेत त्यामुळे ते पण मी वाचू शकले नाही. पण मी कुणाचे वाचले तर डॉक्टर वरदानंद भारतींचं पुस्तक माझ्या शेजारी असतं, डॉक्टर नगरकरांचं असतं, आपल्या मराठे काकांचं असतं, विनोबा भावे यांची गीतेवरची प्रवचनं आहेत ती तुरुंगात सांगितलेली आहेत ती आपल्याजवळ असतात, किंवा वि कुलकर्णी म्हणून आम्ही ज्यांना भाऊ काका म्हणायचो ते आमच्या शिवथलघाईमध्ये यायचे. भाऊ काकांनी इतकी गोड गीतेची सुरुवात केली आहे, छोटी छोटी पुस्तकं गीतेची लिहिली आहेत. पहिली सुरुवातच
एक दिवस आमच्या तरुण मुलांच्या वर्गामध्ये भाऊ आले होते आणि भाऊंना गीतेवरती बोलायला सांगितलं होतं. इतकं खेळीमेळीचं वातावरण. सुरुवातीला तुम्हाला मी आज एक सांगणार आहे बरं का. आम्हाला वाटलं तर भाऊ काय सांगणार आहे म्हणून अगदी कान टवकारले लोकांनी. अहो म्हणाले माझा ना अगदी 2-2.5 वर्ष बोलायला लागल्यापासून गीतेशी संबंध आहे. पुन्हा आपले कान टवकार किती लहानपणापासून आईवडिलांनी आजी आजोबांनी गीता सुरू केली. अहो म्हणाले नाही माझी आई म्हणायची गाढवा पुढे वाचली गीता. मग सगळे लोक तिथपासून माझा संबंध आहे. असं सुद्धा जे इतकं हसत खेळत आम्हाला त्यांनी गीता शिकवली ते भाऊ काका पण असे सगळे आपल्या साथीला आहेत. अगदी रामकेशव रानड्यांनी आपल्या बायकोला लिहिलेली पत्र आहेत. त्या पत्रांचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो की सगळे आध्यात्मिक विषय, गीतेतला एखादा श्लोक अडला, गीतेतला एखादा विचार अडला, कुठलं पटला नाही तर त्या लगेच आपल्या पत्नीला पत्र लिहित आणि याच्यावरती तुमचं मत सांगा. आणि त्यांनी गीतेचा जो विषय आपल्या पत्नीला सांगितला तो आपल्या आधाराला आहे. अशी अनेक मंडळी, स्वरूपानंदांची गीता आहे, विज्ञानंदांची गीता आहे, मराठीमध्ये कितीतरी गीतेचे समश्लोकी आपल्याजवळ उपलब्ध आहे. या सगळ्यांची मदत घेऊन आपण गीतेचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे शंकर बँकरचा गीता सागर आहे. त्यामुळे इतके सगळे आपल्या मदतीला धावून आलेली मंडळी आहे तर आपल्याला काहीच कमी नाही आहे. वारंवार मी आपल्यासमोर बोललेली आहे की आपल्यासमोर पंचपक्वानांचं ताट वाढून ठेवलं आहे. आता फक्त आपण आस्वाद घ्यायचा आहे, एवढंच आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आपल्याला काहीच नाही. एक पुण्यामध्ये भिडे शास्त्री म्हणून होऊन गेले. त्या भिडे शास्त्री तर एवढं काम केलेलं आहे की 2 खंड लिहिले, मोठे मोठे खंड आहेत आणि नुसतं असं खंड उघडला ना की दोन्ही बाजूला डावीकडे उजवीकडल्या पानावर गीतेच्या श्लोकाची समश्लोकी 36 लोकांनी केलेली एकाच वेळेला आपल्याला दिसते. मी नुसतं वरती धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र वाचलं की 36 लोकांचा त्याच श्लोकांचा अनुवाद आपल्यासमोर मिळतो. आता काय आणखीन काय काय पाहिजे आपल्याला. आता हे जरी संकलन असं तर एवढ्या लोकांचे ग्रंथ वाचून त्या श्लोकाचा अर्थ त्या ठिकाणी करणं हे खूप मोठं काम त्यांनी केलं आहे. अशी अनेक मंडळींनी आपल्यासाठी तयारी करून ठेवलेली आहे. त्यामुळे आता आणखी गीतेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी खरं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे तरी देखील ही गीता भगवंतांनी अर्जुनाला सांगण्यापूर्वी नेमकं महाभारतामध्ये काय घडलं, म्हणजे युद्धापूर्वी काय काय घडलं हे माहिती असलं तरी थोडं आठवणं आजच्या दृष्टीने आवश्यक ह्याच्यासाठी आहे की कुठल्या पार्श्वभूमीवर ही गीता सांगितली गेली हे आपल्याला कळायला हवं. त्या धर्मक्षेत्र आपण सुरू करणार आहोत पण थोडीशी महाभारतातल्या याची उजळणी म्हणूया. तुम्हाला माहिती नाही आहे असं नाही आहे, माहिती आहे पण तरी सांगणार आहे. सगळ्यांची नावं आपल्याला माहिती आहेत. राजा शंतनू आणि शापित गंगा या दोघांचा जो मुलगा आहे त्याचं नाव देवदत्त आणि त्यांनी त्यांची प्रतिज्ञा घेतली म्हणून त्यांना आपण भीष्म आणि पुढे ते भीष्माचार्य आणि ते प्रतिज्ञेप्रमाणे वागले म्हणून त्यांचं नाव आपण त्यांचा उल्लेख वारंवार येणार आहे. त्याच्यासाठी त्यांची आठवण करायची. दुसरा म्हणजे हा शंतनू राजा होता, त्याची सत्यवती पत्नी होतीच की गंगा नंतरची पत्नी आहे तिचे भीष्माचार्य. तर या सत्यवतीपासून जी 3 मुलं झाली ती त्यातला एक जो चित्रांगद होता तो अल्पायुष्य होता, तो लवकर गेला. दुसरा जो विचित्रवीर्य होता तो क्षयरोगी होता, त्यामुळे सतत आजारी असायचा. आणि ह्या विचित्रवीर्याच्या ज्या म्हणजे त्याला जी मुलं झाली ती एक त्याची पत्नी अंबिका, तिच्यापासून झालेला धृतराष्ट्र, अंबालिका जी पत्नी होती तिच्यापासून झालेला हा पंडू आणि एका दासीकडून झालेला म्हणून तो विदुर. आता याच्या आपण बाकी सगळ्यात पडूया नको कारण आपण आत्ताच्या काळातल्या गोष्टी या त्या 5000 वर्षापूर्वीच्या काळाशी नाही जोडायच्या, त्या नजरेने नाही बघायच्या की ही मुलं अशीच कशी झाली, मग इतक्या बायका कशा आणि मग हे सूर्याच्या ह्यानी तेजानी कसं काय मूल झालं वगैरे वगैरे पडूया नको, किंवा 100 कौरव कसे जन्माला आले. या गोष्टीत न पडायचं कारण असं आहे की आपण असं धरूया की विज्ञान त्या काळातसुद्धा प्रगत होतं. आज ज्या गोष्टी आपल्याला अचंबित करणाऱ्या आहेत, जेंडर बदलता येऊ लागलं ना, औषधांच्या सहाय्याने आज जेंडर बदलता येतं, तर मग त्या काळामध्ये असं काही घडलं नसेलच असं आपण म्हणायचं काही कारण नाही. त्यामुळे त्या ह्याच्यात पडूया नको. आत्ताचा चष्मा लावून आपण त्यावेळेच्या लोकांच्या पद्धतींकडे किंवा त्यांच्याकडे नको बघूया. आपण फक्त इतिहासातल्या नावं जी आहेत ती माहिती करून घेण्यापुरतं करूया. तर आता म्हटलं तसं तो अंबिकेचा धृतराष्ट्र, अंबालिकेचा पंडू आणि ह्या रूपवतीचा विदुर, हा जो धृतराष्ट्र होता तर वर्णन असं करतात की त्या अंबिकेला ते तेज जे ते सहन झालं नाही आणि त्यामुळे झालेला जो पुत्र होता तो अंधळा, धृतराष्ट्र अंधळा होता.
आता पुन्हा जरी आत्ता मी असं म्हटलं की आपण आत्ताचा चष्मा लावायचा नाही, पण मनात लगेच येतं की आजसुद्धा आम्ही मुलींना सांगतो की अगं नका सारखा तो कॉम्प्युटरवरती काम करू, त्याचे परिणाम तुमच्या गर्भावर असा पोटाशीच धरलेला असतो कॉम्प्युटर आणि कामं करत असतात, तर त्या गर्भावर का नाही परिणाम होणार. पण ते आम्हाला पटायचं नाही, पण आपल्याला असं दिसतं की तिला दाखवून दिलेलं आहे महाभारतात की अशा प्रकारच्या तेजाचा जो काही परिणाम, तिचे डोळे दिपले, ते सहन झालं नाही, त्याचा परिणाम गर्भावर कसा झाला तर तो धृतराष्ट्र अंधळा झाला. आपल्याला माहिती आहे की अंधळ्या धृतराष्ट्राशी लग्न केल्यामुळे पत्नी गांधारीने पण आपले डोळे आयुष्यभर बांधून घेतले. ती नव्हती, अंध नव्हती, पण तरी तिने त्याच्यासाठी म्हणून अंधत्व स्वीकारलं. दुसरा जो मी पंडू म्हटलं, हा पंडूची 2 पत्नी, एक कुंती आणि एक माद्री. या माद्रीची मुलं नकुल आणि सहदेव. पण पंडू गेल्यानंतर त्या काळच्या पद्धतीप्रमाणे ती माद्री सती गेली आणि कुंती जी होती, ह्या कुंतीला दुर्वास मुनींनी खूप मोठे वरदान तिला दिलेलं होतं. दुर्वास मुनींची सेवा कुंतीने लहान वयामध्ये केली होती आणि त्यांनी काही मंत्र तिला शिकवले होते लहान असताना, आणि त्या मंत्राच्या साह्यानं देवतांची कृपा तुझ्यावर होईल आणि तुला विश्वपराक्रमी असे पुत्र जन्माला तू घालशील, असा दुर्वास मुनींनी तिला वर दिलेला होता लहान वयामध्ये असताना. आणि स्वाभाविकच त्या कुंतीला जी मुलं झाली त्यातलं पहिलं तर आपण कर्णाचं आपल्याला माहिती आहे, परंतु कर्णाबद्दल तिनं लपवून ठेवली गोष्ट, आणि सूर्याच्या आशीर्वादात तो कर्ण तिला झाला होता, त्याही गोष्टीत आपण शिरूया नको. आणि मग कुंतीला झालेले यमराजाच्या कृपेनं युधिष्ठिर झाला धर्मराज, वायूच्या कृपेनं भीमाचा जन्म झाला, इंद्राच्या कृपेनं अर्जुनाचा जन्म झाला, आणि हे 3 आणि माद्रीचे 2 अशा 5 जण आपण पांडव असं म्हणतो. पंडूचे पुत्र म्हणून पांडव असं त्यांना म्हणतो. कुरुवंशातील हा जो धृतराष्ट्र आहे, हा धृतराष्ट्र आणि गांधारीचे पुत्र ते 100 आणि एक दुःशला नावाची त्यांची मुलगी, अशा 101 जणं त्यांची मुलं. या 100 कौरव, कुरुवंशातले म्हणून कौरव म्हटलं जायचं. तर असे कौरव आणि पांडव गंमत म्हणून आहे. परंतु काही जणं जेव्हा म्हणतात की महाभारत असं घडलं नव्हतं, काल्पनिक असावं, तर कधीतरी असं वाटतं की यालासुद्धा काहीतरी बेस आहे बरं का. अशी कोणी नावं ठेवेल का हो? आज जन्माला आल्यावर कसं कळेल की हा माणूस ह्या स्वभावाचा होईल? मग सगळ्यांना दुर्योधन, दुःशासन अशी नावं कशी काय ठेवली गेली, असं कोणी ठेवेल का? आधीच कसं कळलं की हा वाईटच वृत्तीचा असेल? किंवा चांगलंसुद्धा धर्मराज युधिष्ठिराचं नाव हा युद्धामध्ये स्थिर राहील, अर्जुन हा रुजू स्वभावाचा असेल, हे जन्मतः कसं कळलं की त्यांच्या आईनं त्यांना ही नावं ठेवावी? तेव्हा कुठेतरी असं मनात येतं की अरे हो, खरंच बाबा अशी कशी नावं ठेवली गेली. काही का असेल ना, आपली एक श्रद्धा आहे. त्यामुळे महाभारत युद्धामधल्या ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण मुद्दामून सगळ्या फक्त आठवायच्या, कारण या बेसवर आपल्याला पुढे जायचं आहे. हा जो धृतराष्ट्र आहे तो जन्मांध असल्यामुळे त्याच्यावर राज्याभिषेक झाला नव्हता. पंडूवरती राज्याभिषेक 2 नंबरचा असूनसुद्धा पंडूवर राज्याभिषेक झाला होता, कारण हा अंध होता म्हणून. स्वाभाविकच झालं असं की धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन आणि पंडूचे हे पांडव. मग आता पंडूच्या मृत्यूनंतर राज्याभिषेक पंडूच्या युधिष्ठिराचा वेळेला, कारण तोच मोठा होता, दुर्योधनाला होण्याचा संबंधच नव्हता, पण तरी देखील पुत्रप्रेम आड आलं आणि तो म्हणाला मी योग्य ते करीन, असं अंधळ्या धृतराष्ट्राने ठरवायचं ना. जरी पुढल्या पिढीतला राजा होणार असला तरी तो अंध असला तरी तो आता राज्याचा जबाबदार होता, त्यामुळे त्याला हे सगळं काम होतं. आणि त्यांनी असं म्हटलं की हो, मला मान्य आहे, मी योग्य तेच करेन. पण तसं घडत नाही. युधिष्ठिर हा मोठा असून, हवे दुर्योधनापेक्षा मोठा असून सुद्धा केवळ अंध धृतराष्ट्राने आपल्या मुलाच्या पुत्रप्रेमाने आपला मुलगा राजा व्हावा असा प्रयत्न केला. खरं विचार करायला लागलं तर कौरवांच्या तुलनेमध्ये हे 5 पांडव अत्यंत सामर्थ्यवान होते. नुसते सामर्थ्यवान नाही तर अत्यंत सद्गुणी होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि एकंदरच प्रजाजनसुद्धा किंवा विदूर ही सगळी मंडळी पांडवांच्या बाजूला होती. स्वभाव जो असतो त्या स्वभावावर सगळं अवलंबून असतो आणि हे सगळं या दुर्योधनाला सलत होतं. ही सगळी मंडळी पांडवांचं कौतुक करतात, पांडवांच्या बाजूला असतात. अगदी भीष्माचार्यांच्या अंगाखांद्यावर हे 5 पांडव खेळत असत असं वर्णन आपल्याला महाभारतात ऐकायला मिळतं. म्हणजे आजोबा म्हणून जे काही नातवंडांवर प्रेम असतं ते सगळ्या 5 पांडवांकडे त्यांचं जरा अधिक होतं. हे दुर्योधनाला सलत होतं. आणि असा हा दुर्योधन, निरनिराळ्या घटना घडल्या. आता त्या पुन्हा सगळ्या घटनांची नुसती आपण जंत्री बघायची. द्रुपद राजाने द्रौपदीचा विवाहाचा स्वयंवराचा म्हणजे मत्स्यभेदाचा पण लावला होता आणि त्या पणामध्ये सगळ्या जणांना कुणालाच जमलं नाही. बघायचं होतं खाली आणि बाण मारायचं होतं वरती, परंतु अर्जुनाने तो पण जिंकला, पांडव जिंकले गेले.
भीष्म द्रोण विदूर हे सगळे नाही म्हटलं तरी त्यांच्या बाजूला आहेत. त्यावेळी धृतराष्ट्राचा त्यांनी विनंती केली होती की अर्ध राज्य घे, तुझं अर्ध राज्य आणि पंडूचं अर्ध राज्य, पंडूचं राज्य पांडवांना देऊन टाक, तुझं राज्य कौरवांना, अशी या सगळ्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती. आणि ते खरं म्हणजे न्यायाला धरून योग्य होतं. जे की आपलं हस्तिनापूरचं राज्य आहे त्याचे 2 भाग करायचे, एक तुला आणि एक मला. आपण साधं घरातलं असतं की नाही की एकच वस्तू असली तरी आपण 2 भाग करतो आणि दोघा मुलाला 2 देतो. तीच गोष्ट या सगळ्या भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुरांनी अंधया धृतराष्ट्राला सुचवली होती आणि ते योग्य होतं. परंतु अंधया धृतराष्ट्राने ऐकलं नाही आणि त्यांनी काय केलं, त्यांनी अत्यंत म्हणजे ज्याला आपण वाळवंट म्हणू आणि काहीच तिथे पिकत नाही असं जे खांडव वन होतं ते खांडव वन पांडवांना दिलं आणि सगळी चांगलं जे राज्य होतं ते सगळं कौरवांना दिलं. पण तरी देखील पांडवांनी तक्रार केली नाही. पांडवांनी स्वतःच्या कर्तृत्वाने ते जे खांडव वन होतं तिथे अक्षरशः नंदनवन करून टाकलं, स्वतःच्या कर्तृत्वाने केलं. आणि त्यामुळे त्याहीबद्दल ह्या सगळ्यांनी म्हणजे मगाशी मी म्हटलं ना की 4 प्रकार असतात. त्यातलं ते पहिलं तर ठीक आहे की आपल्याला एकमेकांबद्दल मैत्री वाटणं, एकमेकांबद्दल करुणा वाटणं, एकमेकांबद्दल दुःख वाटणं हे बरोबर आहे. पण चौथं जे उपेक्षा मी आपल्याला सांगितलं तीसुद्धा पांडवांनी तिथे दाखवली नाही की हे आमच्यावर अन्यायाने वागताय, अर्ध राज्य आमचं आहे, आम्हाला देत नाही आहेत, पण तरी असू दे, आपलीच भावंडं आहेत ना. कसं होतं की आपण जर असं ऐकलं दुसऱ्याचं तर आपण आणखीन ते काय तयारच आहेत ना, मऊ दिसलं की कोपऱ्यापासून खणायला. त्यामुळे कौरवांना आणखीन जोर आला असं म्हणूया. आणि पांडवांनी खांडवन काय असेल ते असू दे, आपलीच भावंडं आहेत असं म्हणून स्वतःचीच समजूत घातली आणि मग त्या खांडवनामध्येच ते राहिले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं खूप राज्यसंपदा मिळवली आणि छान राज्य तयार केलं. अर्थात हे पण पुन्हा आता दुर्योधनाला खोपायला लागलं की आपण दिलं वाळवंट आणि त्या वाळवंटाचं त्यांनी एवढं छानपैकी केलं, हे काही त्याला सहन होईना. आणि मग त्यांनी आणखीन एक डाव साधला, कपट केलं आणि त्याला दूत खेळायला बोलावलं. पूर्वी राजांमध्ये असं दूत खेळायची पद्धत होती आणि धर्मराज युधिष्ठिर कपटानं खेळायला आले आणि त्या कपटाच्या खेळामध्ये पूर्णपणानं हारले. तेही आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नुसते हरले नाही तर राज्य गेलं, द्रौपदीची विटंबना झाली आणि जे काही होतं ते सगळं गमावून बसले. नुसतं गमावून बसले नाही तर 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवाससुद्धा शिक्षा म्हणून या पांडवांना या कौरवांनी दिला. तेही त्यांनी सगळं केलं, तेही त्यांनी सगळं सहन केलं. म्हणजे मी का सुरुवातीला आपल्याला उपेक्षा सांगितली असेल, लोमलाजी ठक्करांनी अध्यात्मशास्त्रामध्ये अगदी महत्त्वाची सांगितलेली, त्याचा अर्थ आपल्याला कळेल की असं जर आपण ते स्वीकारलं तर आपण कसे उपेक्षित होतो. सगळं नाही अन्यायी असणाऱ्या गोष्टी सहन करायच्या, तिथे आपली हिंमत दाखवली पाहिजे. हे आता भगवंत अर्जुनाला सांगणार आहे की हे अन्याय्य गोष्ट इतक्या नाही स्वीकारून चालणार. खांडवनापर्यंत नाही भगवंत मध्ये आले. आता मात्र भगवंत पांडवांच्या बाजूने आलेले आहेत. पांडव जेव्हा परत आले आणि त्यांना आता सगळं झालं, वनवास सहन करून झाला, अज्ञातवास करून झाला, परत आल्यावर ते त्यांचं जे खांडवन होतं ते त्यांनी द्यायला हवं होतं ना, पण आता ते परत पण द्यायची तयारी होती. कारण त्याला असं वाटत होतं की इतक्या वनवासात आणि अज्ञातवासात आपण पांडवाला संपून टाकण्याचे सगळे प्रयत्न पण केले होते. अगदी जाळण्यापर्यंत सगळे प्रयत्न करून झाले होते, मारण्यापर्यंत प्रयत्न करून झाले होते. आणि या एवढ्या 13 वर्षाच्या काळामध्ये आपण त्यांचा पार नाश करून टाकू असं या कौरवांचं पक्कं धोरण होतं. परंतु तसं जमलं नाही. ज्याचा देव असतो ना बाजूला त्याला बरोबर देव वाचवतो आणि खरंच पांडव सगळे परत आले. आणि आता तरी त्यांना ते हस्तिनापूर नाही तर नाही, पण त्यांचं जे इंद्रप्रस्थ त्याला नाव दिलं होतं, खांडवनाचं नंदनवन केल्यावर ते इंद्रप्रस्थ तरी त्यांना परत द्यायला पाहिजे होतं. पण तेही दुर्योधन द्यायला तयार झाला नाही. आता तुम्हाला युद्धाची पार्श्वभूमी काय आहे ती सांगितली, का युद्ध केलं गेलं. अजूनही लोकांना असं वाटतं की युद्धाचा का प्रसंग पुढे येणार आहे. कृष्ण शिष्टाई केली आहे, संजय शिष्टाई केली आहे. त्या वेळेला दुर्योधनाला पुन्हा एकदा सांगून बघितलं आहे की अरे आपण टाळूया, कारण युद्धाचा परिणाम काही चांगला होणार नाही आहे. पण एवढ्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा त्यांचा भाग पण त्यांना त्या द्यायला तयार झाला नाही. तितकंच कशाला, धृतराष्ट्र आणि गांधारीनं सामोपचाराने करूया, पांडव माझं ऐकतील असे विविध प्रकार करून पाहिले, जेणेकरून पांडवांनी मनातच राहावं. तुम्हाला भिक्षा मागायची सवयच आहे, भिक्षा मागून तुम्ही तुमचं आयुष्य काढा अशा पद्धतीनेच त्यांनी राहावं. राज्य काय तुम्ही केलं काय, आम्ही केलं काय, आम्ही तुमचेच आहोत, अशा प्रकारच्या गोष्टी धृतराष्ट्र आणि गांधारी सुद्धा बोलायला लागले.
आणि म्हणून मग कृष्णाने शिष्टाई केली. कृष्ण स्वतः सांगायला आला, तरीही कृष्णाला पण मारण्याचा प्रयत्न केला गेला. दुर्योधनाने त्याचंही धुडकावून लावलं. इतका धृतराष्ट्र पुत्रप्रेमाने आंधळा झालेला होता की तो म्हणजे एकीकडे सत्तालोलूप, पुत्रप्रेम आणि ये न काही न प्रकारेनं पांडवांचं काही होऊ दे, माझ्याच हातात सत्ता राहिली पाहिजे. विदुराने पण खूप प्रयत्न केला धृतराष्ट्राला समजावून सांगण्याचा, पण कुणाचंही धृतराष्ट्राला ऐकलं नाही. मात्र भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी पांडवांच्या बाजूला आहे. न्याय ज्याचं बाजू आहे त्या बाजूला मी असणार आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग जिथे धर्म तिथे मी असं भगवंतांनी सांगितल्यामुळे स्पष्टपणानं धर्मराज म्हणजे आंधळ्या धृतराष्ट्राला स्पष्टपणानं त्यांनी ही कल्पना दिली. पण असं पण सांगितलं की मी निशस्त्र असणार आहे. मी प्रत्यक्ष युद्धाला मी आहे पांडवांच्या बाजूला, कारण त्यांची न्याय्य बाजू आहे, परंतु मी शस्त्र हातात घेणार नाही. मग आणखीन दुर्योधनाला बरंच वाटलं की हा शस्त्र घेणार नाही आहे, रायगड त्याच्या बाजूला. तुम्हाला काय पाहिजे ते देईन, माझं सगळं सैन्य पाहिजे तर तुम्हाला घ्या. आणि कृष्णाचं सगळं सैन्य कौरवांकडे आणि कृष्ण एकटाच इकडे. पण अर्जुनाला आनंद झाला. अर्जुन म्हणाला मला तेवढंच हवं. भगवंता तू माझ्या बाजूला असता, मला आणखी काही नको. पुढे अर्जुनाला माझी खूप दिवसांपासून इच्छा आहे की मी रथामध्ये बसावं आणि तू माझा रथ चालवावास, त्यामुळे मला आनंद झालेला आहे. तू माझ्या बाजूला असता, मला काही नको. आणि श्रीकृष्णानं ते मान्य केलं होतं. पांडवांच्या बाजूला कृष्ण होता. आता जेव्हा केव्हा कौरव पांडवांच्या ह्या युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली की आता काहीच तो ऐकतच नाही आहे कोणाचं, त्यामुळे आता पर्यायच नाही, तेव्हा ह्या धृतराष्ट्राला आणखीन एक डाव केला. त्यांनी असं केलं की अगदी पांडव खूप सज्जन आहेत, अगदी भावनाशील होऊन असं बोलायला खूप सरळ मनाचे आहेत. आणि खरं म्हणजे धृतराष्ट्र जाणून होता की पांडव अत्यंत पराक्रमी आहेत. प्रत्यक्ष जर युद्ध झालं तर आपली काही तिथे होणार नाही, आपली मंडळी हारतील असं माहीत होतं. पण तरी देखील त्यांनी एक प्रयत्न करून बघितला आणि असं सामोपचाराने जरा गोड बोलून, तुमचं काय बाबा, तुम्ही खूपच हे असं भावनाशील बोलायला लागला. आणि या धृतराष्ट्राने पांडवांवर आपलं अतिशय प्रेम आहे अशासाठी म्हणून पांडवांकडे संजयाला पाठवलं. आणि त्या संजयाला सांगितलं की तू त्यांना असं जाऊन सांग की अरे आजोबा, तुमचे द्रोणाचार्य गुरु आणि यांच्याबरोबर कसं काय, यांच्यासमोर कसं काय तुम्ही युद्ध करणार आहे, की बरोबर नाही. आणि अर्जुन नक्कीच या गोष्टीला ऐकेल, अर्जुनाला हे मान्यच होणार नाही. बरं, अर्जुन हा पटला की बाकी चारांना पटवण्याला काही वेळ लागणार नाही आपल्याला. अर्जुनाला पटवलं गेलं पाहिजे. तो त्या संजयाला सांगितलं की तू जा आणि पांडवांना हे सांग, समोर द्रोणाचार्य भीष्माचार्यांची नावं घेतली, आजोबांना मारणार तुम्ही आणि राज्य मिळवणार. बरं, समजा मिळालं तरी केवढी हानी होणार आहे त्याच्यात. हे असं सगळ्या जनतेला त्रास होणारं, रक्त सांडणारं युद्ध करून असं काय मिळणार आहे असं म्हणे संजय, तू जाऊन सांग असं त्याला सांगितलं गेलं. आणि खरोखरच संजय एकदमच म्हणजे आहे कौरवांच्या बाजूला. गलवाड नावाचे एक ऋषी होते, त्यांचा ऋषीपुत्र आहे, त्यामुळे त्या संजयाला पण असं पटलं सगळं या आंधळ्या धृतराष्ट्राचं बोलणं. खरं आहे ना की कशाला पांडवांनी असं करावं, कौरव झाले काय आपले भावंडच आहेत ना, असं म्हणून तोही संजय त्याला सांगायला गेला. सुदैव एवढंच होतं की संजय जेव्हा अर्जुनाला हे सगळं सांगायला आला आणि अर्जुनाला पटायला पण लागलो होतो. रुजू स्वभावाचा आहे, अत्यंत आर्जवी मृदू असा आहे अर्जुन. खरं आहे, द्रोणाचार्य भीष्माचार्याला कल्पना नाही करता येणार मला की मी त्याला मारतोय, ही कल्पनाच नाही मला करता येणार. त्यावेळी तू म्हणतोस बरोबर आहे. अशा पद्धतीचं अर्जुन वळत होता त्या संजयाकडे, पण तिथे कृष्ण होता. आणि कृष्ण म्हणाला संजयाला उत्तर आता मी देऊ का, मी तुमच्या बाजूला आहे, मी देऊ का. आणि त्याला नाही कोण म्हणणार. असं म्हटल्यावर पाची पांडव म्हणाले हो आमच्या बाजूनं तू बोल. आणि तरी सांगितलं युद्धाला पर्याय नाही. म्हणजे त्यावेळेला कृष्ण तिथे नसता तर अर्जुन गडबडला असता. पण संजय जेव्हा सांगायला आला त्यावेळेला अर्जुन प्रत्यक्ष तिथे होता. आणि त्यामुळे अर्जुनाने स्पष्टपणे तिथे सांगितलं, संजयाची ती शिष्टाई यशस्वी झाली नाही. आणि खरोखरच आहे, श्रीकृष्ण तिथे नसते तर गडबड झाली असती. आणि या कारणासाठी भगवंताच्या लक्षात आलं की हा जो अर्जुन अशा छोट्या छोट्या गोष्टींनी वळतो आहे, संजयाने सांगितल्यावर याचं परिवर्तन होत आहे. आता याला गीता सांगितलं पाहिजे की तुझं नेमकं कर्तव्य काय आहे हे तुला सांगायलाच पाहिजे. म्हणून त्यांनी आपलं भाग्य सगळ्यांचं की आपल्याला त्याच्यामुळे ही गीता ऐकायला मिळाली असं म्हणायला हरकत नाही. आता
आपण ज्या श्लोकाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत त्याच्यात आपल्या लक्षात येईल की सुरुवात धृतराष्ट्राने केली आहे. धृतराष्ट्र वाचा अशी सुरुवात आहे. आणि सुरुवात करताना तो जे म्हणतो आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. तो धृतराष्ट्र संजयाला विचारतोय की हे माझे आणि पांडव, शब्द पण कसे, मामकाहा म्हणजे माझे आणि हे पांडव, मामकाहा म्हणजे कौरव स्वतःच्या मुलांबद्दल बोलतात की माझे आणि हे पांडव काय करतात. असा प्रश्न ह्याला का पडावा, कारण त्याची थोडीशी पायाखालची जमीन आता हललेली आहे. त्याच्या असं लक्षात आलेलं आहे की 10 दिवसांनी गीता सांगितले बरं का, युद्ध सुरू झालेलं आहे. आणि युद्ध सुरू झाल्यावर जेव्हा भीष्माचार्यांना अर्जुनाचा बाण लागला आणि भीष्माचार्य शरपंजरी पडले, त्यावेळेला याच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिथे गीतेला सुरुवात झाली. पण जेव्हा संजयाला धृतराष्ट्राने हा प्रश्न विचारला की माझे आणि पांडव युद्धभूमीवर काय करतायत, त्यावेळेला सगळं पहिल्या दिवसापासून संजयाने वर्णन केलं आहे. त्यामुळे आपल्याला कळणार आहे की आपल्याला जर पुढे जेव्हा आपण पहिल्या अध्यायात पाहणार आहोत की बघ यांनी अर्जुन आणि कृष्णा सांगितलं की माझा रथ मध्ये घेऊन चल, आणि मग कौरवांच्या आणि पांडवांच्या मध्ये भगवंतांनी अर्जुनाचा रथ आणला, असं जे आपल्याला दिसणार आहे ते पहिल्या दिवसाच्या युद्धापासून सगळी हकीकत आपल्याला कळणार आहे या अर्जुन विषाद योगामध्ये. पण ॲक्च्युअल भीष्म पर्वामध्ये गीता जी महाभारतात आलेली आहे ती 10 दिवसाच्या युद्धानंतर भीष्माचार्य पडल्यावर जो काही आंधळ्या धृतराष्ट्राला जाग आली म्हणूया की काहीतरी वेगळं घडणार आहे, आपल्याला वाटतं आहे तसं सगळं होणार नाही आहे, असं त्याच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी हा प्रश्न संजयाला विचारला. होता असं की त्याचंही बरोबर आहे धृतराष्ट्राचं की त्याला खात्रीच होती की आपली मुलं जिंकणार. नुसतं आपण युद्धसंख्येचा विचार केला तर कौरवांच्या बाजूला 11 अक्षौहिणी सैन्य होतं आणि यांच्याकडे 7च अक्षौहिणी होतं. आता हा अक्षौहिणी शब्द आपल्याला थोडा माहिती पाहिजे म्हणजे काय, तर तेही आपल्याला माहिती असतं की त्यावेळेला जे काही रथी, महारथी, सारथी, हत्ती, घोडे असं जे असतं त्यांची एक संख्या ठरलेली असायची. तर 21,800 रथ ज्या ठिकाणी आहेत, 21,870 हत्ती, 65,710 घोडे, 1,09,350 सैनिक, 1 अक्षौहिणी, असे गुणिले 11 इतके कौरवांच्या बाजूला आणि गुणिले 7 पांडवांच्या बाजूला. पण तरी जे पांडव एवढे वर्ष वनवासात अज्ञातवासात होते तरी देखील त्यांच्या बाजूला एवढे 7 अक्षौहिणी सैन्य होतं. म्हणजे त्यांची बाजू न्याय्य आहे हे पटणारी कितीतरी मंडळी तिथे होती. असं त्यांच्या बाजूला पण अतिरथी, महारथी आणि पराक्रमी मंडळी होती. पण तरी देखील संख्यात्मक विचार केला तर धृतराष्ट्राला वाटलं स्वाभाविक होतं की मग आमचाच विजय होणार आहे, एवढं सैन्य आणि एवढं बळ आमच्या बाजूला आहे, त्यामुळे पांडवांनी किती जरी मर्दुमक्या दाखवल्या तरी त्यांचा विजय होणं शक्य नाही. दुसरं असं होतं की धृतराष्ट्राला पांडवांचा पराक्रम जरी माहिती असला तरी मनाने तो आपलाच, प्रत्येकाला असं वाटलं की आपलाच विजय व्हावा. मधूनच तो जेव्हा काही युद्धभूमीवरच्या बातम्या संजय त्याला सांगत होता, आपल्याला माहिती आहे की दिव्यदृष्टी भगवंताने संजयाला दिली आणि संजय हा आंधळायला धृतराष्ट्र, त्या संजय युद्धभूमीवर काय चाललं आहे, जसं आपण क्रिकेटची मॅच घरात बसून बघतो दूरदर्शनच्या साह्याने, तसा हा ऐकत होता काय चाललं आहे ते. आणि बातम्या जशा संजय सांगायला लागला तसं तसं थोडासा तो व्याकुळ व्हायला लागला होता, थोडासा भीती वाटायला लागली होती. आणि तेव्हा महर्षी व्यासानी पण धृतराष्ट्राला म्हणाले होते की मी तुलाच दिव्यदृष्टी देतो ना, तूच बघशील. तर तेव्हा तो म्हणाला होता की नको नको मला नका दिव्यदृष्टी देऊ, माझ्याच माणसांची. तेव्हा त्यांनी स्वतःकडे मोठेपणा घेतला होता की हे झाले काय ते झाले काय, माझीच मुलं आहेत सगळी, भावाची मुलं तरी माझीच मुलं ना, तर या सगळ्या मुलांचा असा संहार पाहणं काही बरोबर नाही, तर मला काही दिव्यदृष्टी वगैरे देऊ नका, मला पाहणार नाही, असा मोठा स्वतःकडे भाव घेतला होता त्याने. त्या व्यासाने त्याला दिव्यदृष्टी न देता संजयाला दिव्यदृष्टी दिली आणि युद्धभूमीवर काय चाललं आहे ते त्याला सांगायला सांगितलं होतं. आता हे जे की आपण पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे आणि गीतेची प्रस्तावना आहे असं म्हणायला हरकत नाही. विषाद जरी असला, दुःख जरी असलं तरी त्या विषादाचा योग केला आहे भगवंताने. आता योग का केला तर मगाशी मी म्हटलं तसं ही ज्या 4 वृत्ती आपल्या आहेत त्या पहिल्या 3 वृत्ती ठीक आहे आपण चांगला अनुभव घेत असतो, पण चौथी जी वृत्ती आहे
ती चौथी वृत्ती त्या अर्जुनाला दाखवून देण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून त्याच्या विषादाचा पण त्यांनी योग केला की विषाद वाटला पाहिजे, विषादातून तू आता हे काम करशील आणि खऱ्या अर्थाने युद्ध करशील, अशासाठी म्हणून त्या विषादाचा पण योग केलेला आहे असं दिसेल. आणि म्हणून ज्याचं धृतराष्ट्र, ज्यांनी राष्ट्र धरून ठेवलेलं आहे, असा जो धृतराष्ट्र आहे त्याच्या बोलण्याने गीतेची सुरुवात झालेली आहे. गीता धृतराष्ट्र विचारतो आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र, धर्माचं क्षेत्र असलेलं. धर्माचं क्षेत्र म्हणजे काय? ती जागा अत्यंत पवित्र आहे. जिथे गीता झाली, जन्माला आली, किंवा ते जे कुरुक्षेत्र आहे, ती जागा अत्यंत पवित्र आहे. अनंत लोकांनी तिथे चांगली चांगली कामं केलेली आहे आणि म्हणून ते धर्माचं क्षेत्र असं ते आहे. आणि अशा धर्मक्षेत्राच्या ठिकाणी युद्धासाठी जमलेल्या माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केलं असं जेव्हा ते विचारत आहेत, याच्यातून आपल्याला कळतं की दुष्ट माणसं जी असतात ना, ती फार अधीर असतात. काय झालं असं विचारणारी असतात. जी शांत स्वभावाची असती कळेल आपल्याला, शांतपणे राहणारी असतात ती म्हणजे कळेल आपल्याला योग्य वेळेला. पण जी अधीर असतात, दुष्ट प्रवृत्तीची असतात, ते आपल्या करण्याचा योग्य तो झाला आहे की नाही असा विचार त्यांच्या मनात असतो. त्यामुळे त्या धृतराष्ट्राला प्रचंड घाई झाली, अधीरता आली. काय करतात असा प्रश्न त्यांनी विचार, इतका उतावीळ धृतराष्ट्र झालेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून धर्मक्षेत्राच्या ठिकाणी, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी ही मुलं काय करतात, माझी मुलं, पंडूची मुलं त्याची नाही, मामका हा आणि ते असं म्हटलेलं आहे, ते काय करतात असं विचारतात. आता असं विचारल्यानंतर स्वाभाविकच असं आपल्याला दिसेल की महाभारत हे युद्ध आहे ना, हे दोन प्रवृत्तींमधलं युद्ध आहे. आपल्याला कळेल कौरव आणि पांडव ज्यांना म्हणतोय आपण, एक धर्मनीतीने वागणारे आहेत, अत्यंत सद्गुणी आहेत, यांच्या बाजूला सगळे विचारांनी आहेत. आता कारणाने भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांना कौरवांच्या बाजूने युद्ध करावं लागतं, ही गोष्ट खरी आहे. कारण तशी त्यांची प्रतिज्ञा आहे कौरवांच्या बाजूला राहण्याची. त्या प्रतिज्ञेसाठी ते तिकडे राहिलेले आहेत. ते कुरुक्षेत्राशी, त्या कौरवा काय म्हणायचं हस्तिनापुरशी बांधले गेलेले आहेत. पण मनाने विचार केला तर ही सगळी मंडळी पांडवांच्या बाजूनी आहे. आणि दुसरी जी बाजू आहे कौरवांची, ती सगळी भोगाची आहे. ऐहिक श्रेष्ठत्व मिळावं, संपत्ती मिळावी, राज्यसत्ता मिळावी, भोग सगळे भोगायला मिळावे, यासाठीच आहे. उपभोग घेणं हेच त्यांचं मूळ ध्येय आहे. ही असत प्रवृत्ती आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर सत्प्रवृत्ती आणि असत प्रवृत्ती यांच्यामधलं हे सगळं युद्ध आहे. असत प्रवृत्तीचे जे लोक असतात ना, त्यांचा जो हा स्वार्थीपणा आहे, त्या स्वार्थी वृत्तीमुळे जे सत्प्रवृत्त असतात, जे न्यायी असतात, या न्याय्य लोकांच्या, सत्प्रवृत्त लोकांच्या हक्कावर हा स्वाभाविकच गदा आणतात. ते वरचढ होतात आणि चांगली माणसं जी असतात ती दबून वागतात. आज आपण पाहतोय आपल्याकडे आता नुकती घडलेल्या घटनेत सुद्धा आपल्याला 2 पावलं मागे यावं लागलं. जेव्हा अशी दुष्टपणा करणारी दुष्प्रवृत्तीची मंडळी वरचढ होतात, त्यावेळेला नाईलाजानी काही वेळेला आपल्याला 2 पावलं मागे घ्यावं लागतं. नंतर आपण त्याचं काय करायचं तो विषादरोगातून भगवंत आपल्याला सांगणारच आहे. योग्य पद्धतीने आपल्याला त्यांचं जे चुकीचं आहे ते दाखवावंच लागलं. तीच मुलगी येऊन सांगते की मी चुकीचे शब्द वापरले, मी असं नको होतं बोलायला, आणि ती आपल्याला सांगू शकते. पण त्या क्षणाला जे काही घडलं ते आपण थांबवू शकलो नाही. आणि परिणामी काय झालं तर ज्यांनी पूर्वी आंदोलन करताना लाठ्या झेललेल्या आहेत चांगल्या कामासाठी, त्या माणसाला राजीनामा द्यावा लागला. हे सगळं आपण आत्ता पाहतोय. हेच आहे सत्प्रवृत्ती आणि असत्प्रवृत्तीमध्ये जे काही होतं, तेव्हा असत्प्रवृत्ती बळावतात आणि त्यांचं जे काही आहे ते न्यायी असणाऱ्या, सत्प्रवृत्ती असणाऱ्या माणसांवरती नाही म्हटलं तरी त्यांचा वरचढपणा होतो. त्यावेळेला स्वाभाविकच ते जे आक्रमक त्यांचं रूप आहे, त्या आक्रमणाच्या वेळेला सत्प्रवृत्त माणसांना प्रतिकार करता यावा, त्यासाठी प्रसंगी काय काय करायला हवं ते सगळं भगवंत आपल्याला सांगणार आहे. की प्रसंगी आपण आक्रमक व्हायला हवं, आपण लढायला हवं, हे भगवान श्रीकृष्ण पांडवांना युद्ध करायला प्रवृत्त करणार आहे. जेव्हा कृष्णाला मारण्याचा प्रयत्न, कृष्ण शिष्टाई करायला गेला, सामोपचाराने या दोघांनी अर्ध राज्य द्यावं असं सांगायला गेला होता आणि कृष्णाला पण मारण्याचा प्रयोग या कौरवांनी जेव्हा केला आणि हे जेव्हा कुंतीला कळलं, तेव्हा कुंतीने पण पांडवांना निरोप पाठवला होता की आता युद्धाला पर्याय नाही, आता पांडवांनी युद्धच करायचं, सगळे सामोपचाराचे सगळे मार्ग आपले झालेले आहेत, असं पण आपल्याला महाभारतात वाचायला मिळतं. या पार्श्वभूमीवर माझे आणि पंडूचे या 2 शब्दामधून आपल्याला ते जो तो व्यक्त करतो आहे, अपपर भाव त्याच्या मनात कसा खतखततो आहे तो आपल्याला कळेल. आता यातून सगळा दुरावा आपल्याला कळला आहे.
आंधळ्या धृतराष्ट्राच्या मनात काय दुरावा आहे तो आपल्याला कळला आहे. कौरवांचं सैन्य पांडवांपेक्षा जास्त आहे. त्याच्याकडे असणारे शूर वीर आहेत तेही संख्येने विचार करता कौरवांकडे जास्त आहेत. शस्त्रास्त्राचा विचार केला तरी उच्च दर्जाची सगळी शस्त्रास्त्र कौरवांच्या बाजूला आहेत. म्हणजे तसं युद्धाचा विचार केला तर पांडवांची बाजू सर्व दृष्टीनं त्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. आणि ह्या सगळ्याची खात्री असल्यामुळे धृतराष्ट्र थोडा आपला विजय होईल असं म्हणत होता आणि पांडवांचा कायम निकाल लागेल याची खात्री होती. झालं मात्र असं की भीष्माचार्य, खरं म्हणजे भीष्माचार्य इच्छामरणी आहेत. त्यांना योग्य वेळेला आपला मृत्यू त्यांना करता येणार आहे असं इच्छामरणीचं वरदान त्यांच्याजवळ आहे. पण म्हणजे त्यांना कोणी मारणं शक्य नाही. इच्छामरणी आहेत म्हणजे काय, त्यांना कोणी मारणार नव्हतं. अर्जुनाचा जरी बाण लागला तरी ते काही मरणार नव्हतेच, असं तर होतंच. पण युद्धाच्या 10व्या दिवशी जेव्हा अर्जुनाच्या बाणानं ते विद्ध झाले आणि शरपंजरी पडले, त्यावेळेला मात्र धृतराष्ट्राची गडबड झाली की आता मात्र भीष्माचार्यांसारखा जेव्हा माणूस म्हणजे आता आपला कदाचित पराभव होतोय का काय अशी शंका त्याच्या मनामध्ये, भीती त्याच्या मनामध्ये वाटायला लागली. आणि म्हणून सुद्धा धृतराष्ट्राने पहिला प्रश्न विचारला, मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा जो प्रश्न आहे धृतराष्ट्राचा संजयाला विचारतो आहे. आता या प्रश्नाला संजयाला उत्तर द्यायचं आहे, परंतु संजय आता त्रोटक उत्तर नाही देणार आहे. काय करतात आता असं आहे, गमतीनं म्हणायचं झालं तर क्रिकेटच्या मैदानावर दोन्ही बाजूची मंडळी जमले तर तिथे काय ते वडे खाणार आहेत का? ते क्रिकेटच खेळायला आलेले आहेत. तसं युद्धभूमीवर मंडळी आली आहेत ना, विचारतोच काय तिथे काय करतात, ते युद्धच करायला आलेले आहेत असं कुणीही उत्तर देईल. कारण 10 दिवस युद्ध झालेलं आहे ना. त्या संजयने असं उत्तर आले तिथे दुसरं काय करा, युद्धाला आलेत. पूर्वीच्या काळची युद्ध अशी होती की दिवसभर युद्ध करायचं, सूर्यास्त झाला की जरी तरी आपापल्या छावणीत जायचं, दुसऱ्या दिवशी परत. बरं, युद्धभूमी असायची म्हणजे नागरिकांना त्या युद्धाचा काही त्रास नाही. आत्तासारखं बॉम्ब पडेल का काय, मग आपल्याला ब्लॅकआउट असं काही तेव्हा नव्हतं. त्यामुळे युद्धभूमीवरती युद्ध व्हायचं. संध्याकाळी जो आपापल्या छावणीत मंडळी जायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी युद्धभूमीवर यायची, शंखपुंगळे जायचे आणि मग सुरू व्हायचं. असं सगळं असताना युद्धभूमीवर माझी मुलं आणि पांडव काय करतात या प्रश्नाला संजयाचं उत्तर असतंच की युद्ध करतात. पण तसं संजयाने उत्तर दिलेलं नाही आहे. संजयाने अत्यंत स्पष्टपणानं म्हणजे असं त्रोटक उत्तर न देता प्रथमपासून गेल्या 10 दिवसामध्ये काय काय घडलं, अगदी युद्धभूमीवरती भगवंतानी अर्जुनाचा रथ आणल्यापासून काय नेमकं घडलं आणि ते सगळं घडताना संजयाचं जे सांगणं आहे ना, ते सांगताना तुमच्या आमच्या लक्षात येईल की तो सांगत असला धृतराष्ट्राला, त्याचा एक अर्थ धृतराष्ट्राला सांगण्याचा आहे, पण दुसरा जो अर्थ आहे तो संजयाला कशाचा अभिमान वाटतो आहे की पांडवांचीच बाजू कशी योग्य आहे हे पण सांगणार आहे. हे सहजपणानं आपल्याला कळतं की भगवंतानी नेमका तो जो रथ आहे तो अशा जागी आणला की जिथे कौरवांच्या बाजूचे महत्त्वाचे लोक अर्जुनाला दिसतील आणि मग अर्जुनाला असं वाटेल की अरे हे आपण करतोय ते नेमकं काय आहे आणि हे त्याला वाटावं याच्यासाठीच भगवंतानी तिथे आणलं आहे. जेव्हा अशा प्रकारची मनामध्ये सुरुवात होईल तेव्हाच तो युद्ध नीटपणे करणार आहे, नाहीतर तो करणार नाही. अशा भावनेनं त्यांनी आणलं आणि अर्जुनाच्या मनामध्ये जे काही तो विषाद खतखततो आहे, कारण संजयाशी बोलणं झालेलं भगवंतानी ऐकलं आहे, त्यामुळे तो कुठेही मागे पाऊल घेता कामा नाही याची सगळी काळजी घ्यायला हवी आहे. त्यामुळे नेमकं आपल्याला काय याच्यातून करायचं आहे हे सगळं करण्यासाठी संजयाने अगदी पहिल्यापासून बारीक सारीक विचार आपल्याला कळतील अशा पद्धतीने कृष्णार्जुनाचं सांगितलं आहे. आज आपण मुद्दामच असं केलं आहे की थोडीशी प्रस्तावना होईल, आपण जरा धृतराष्ट्राच्या प्रश्नात असू, काय बरं सांगितलं असेल अशी एक उत्कंठता आपल्याला वाटेल आणि संजय आता उत्तर देणार आहे. भगवंत आणि अर्जुनाचा संवाद अजून पुढेच असणार आहे. संजय काय उत्तर देणार आहे, पुढे सगळी दोन्ही युद्धाची जी काही तयारी आहे ती दाखवलेली आहे. कुठले शंख आहेत, कुणाकडे कुठली शस्त्र आहेत, कोण राजा कुठल्या बाजूला आहे, तो कुठल्या बाजूला का आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून घ्यायच्या आहेत. कारण कौरवांच्या बाजूला जे राजे आहेत ते सगळे तिथे का आहेत हा प्रश्न आपल्याला पडेल. जर का चांगली बाजू आपल्याला कळते आहे तर तिथे का नाहीत, त्याच्या मागे नेमकी काय काय कारणं घडली आहेत, अशा महाभारतातल्या अनेक प्रसंगांची गोष्ट आपल्याला कळणार आहे. त्यामुळे आपण संजय काय म्हणणार आहे ते पुढल्या बुधवारी ऐकू. आज आपण
धृतराष्ट्राच्या प्रश्नामध्ये आणि संजय उत्तर काय देणार आहे याच्या थोड्याशा उत्सुकतेमध्ये थांबूया. एकीकडे आपण असा प्रयत्न करूया, ज्यांची गीता पाठ आहे त्यांना मी हे सांगत नाही आहे, पण आपला अध्याय जोपर्यंत हा होतो आहे तोपर्यंत रोज एकदा पहिला अध्याय म्हणायचा. वेळ लागणारे 47 श्लोकांना. आज एकच श्लोक झाला, 2-2, 3-3 श्लोक आपले होतील, पण जो काही आपल्याला कालावधी लागेल त्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांचा पहिला अध्याय पाठ पण होईल. ते रोज एकदा आपण अध्याय वाचावा असा एक संकल्प मनामध्ये सोडायचा की आपण रोज एकदा अध्याय वाचू, म्हणजे त्या श्लोकाशी पण आपण संबंधित राहू. आणि मग एकदा अध्याय वाचल्यामुळे समजा येणाऱ्या 20, 22, 24 काय निरूपणं लागतील आपल्याला, तेवढ्या वेळामध्ये आपण तितके दिवस आपण तो अध्याय वाचलेला असेल, आपोआपच तो आपला पाठ होऊन जाईल. म्हणजे एकावर एक फ्री असं सगळं आपल्याला मिळेल असं म्हणून आपण थांबूया. मी दीपाताईंना सांगते की प्रार्थना म्हणा आणि आपण आजचा वर्ग थांबवूया. धन्यवाद.